खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,000 राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर महत्त्वाची अपडेट आलेली असून शेतकरी बांधवांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये भेटलेले आहेत, मात्र आता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आता तुम्हाला 2,000 रुपये नमोचे पण भेटणार आहेत। होय, आता लवकरच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा सरकारच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। सरकारच्या माध्यमातून एका टप्प्यातच पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येतील असं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे। पण आता शेतकरी मित्रांनो, सरकारने नवीन कडक नियम देखील लागू केलेले आहेत। जर तुम्ही या नियमात बसत नसाल तर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो। त्यामुळे आता सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामे देखील तुम्हाला करावी लागणार आहेत। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावं लागेल, तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत। आता सविस्तर अपडेट नमो शेतकरी योजनेची आपण बघणार आहोत, कारण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला वाटत असेल की पैसे नेमके कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, आता तुम्ही वाट बघत बसू नका। सरकारची सर्वात मोठी घोषणा आता आपल्याला बघायला मिळणार आहे। सर्व महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सविस्तर अशी महत्त्वाची बातमी मिळेल। कारण नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना किती वाजून किती मिनिटाला पैसे मिळणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचं आहे। तर बघू शकता, अखेर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय अखेर झाला। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर सरकार लगेच आता नमो शेतकरी योजनेबाबत देखील निर्णय घेईल, मात्र आता आलेल्या माहितीनुसार सरकारची मोठी घोषणा तर बघायला मिळत आहे। मात्र पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये सरकारने आता दिलेले आहेत व ते 2,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून दिले। मात्र 1 लाखांच्या जवळ महाराष्ट्रातील शेतकरी त्या योजनेतून सरकारने अचानक काढलेले आहेत व त्यांची योजना कायमची बंद केलेली आहे, कारण त्यांनी या 2 चुका केलेल्या होत्या व सरकारने सांगितलेली कामे केली नव्हती। जर तुम्ही आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं पण नाव या योजनेतून बाहेर निघेल आणि तुम्हाला पण हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पूर्ण पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे देखील आता नक्की करावी लागतील। मग नेमकी कोणती कामे करायची आहेत जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत, त्याबाबतची माहिती आता तुम्हाला पुढच्या काही मिनिटातच सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला सर्वात आधी 2,000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती मिळून जाईल। तर चला आता या ठिकाणी सविस्तर अशी आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, कारण सरकारने आता असा निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये तर भेटणारच आहेत, मात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण हे 4,000 रुपये पण जमा होणार आहेत। आता ही 4,000 रुपयांची रक्कम देखील काही शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे। मग आता तुम्हाला पण 2,000 ऐवजी 4,000 रुपये जास्त रकमेचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने सांगितलेली काही कामे करायची आहेत, म्हणजे तुम्हाला पण 4,000 रुपयांचा हप्ता 100% मिळू शकतो। मग आता 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपयांचा हप्ता नेमका कोणाला मिळणार व 4,000 रुपये रक्कम मिळवण्यासाठी नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत ती माहिती देखील आता तुम्हाला पुढच्या 2च मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यासाठी फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला पाहूयात आता महत्त्वाची अपडेट। तर बघू शकता, सरकारच्या माध्यमातून जी ऑफिशियल माहिती आलेली आहे आपण ती देत असतो। या ठिकाणी तुम्हाला पेपर पण आता आपण दाखवणारच आहोत, कारण की या व्हिडिओमध्ये आपण एकदम ॲक्युरेट अशी माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या स्थितीला विचार जर केलं तर काही व्हिडिओ असे देखील बघायला मिळत आहेत की त्यामध्ये सांगण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आज जमा झाले, काल जमा झाले, मात्र शेतकरी मित्रांनो त्यामध्ये किती सत्यता आहे त्याबाबतची देखील माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। कारण की सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपयांचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात आलेला आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, मग टाकण्यात खरंच आलेला आहे का की पीएम किसान योजनेचेच फक्त पैसे दिलेले आहेत का ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यापूर्वीकडे बघू शकता, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेले आहेत, ते पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर आता हे नमो शेतकरी योजनेचे पण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये डीबीटीतून आता
पूर्णपणे जमा केले जाणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. जशी डीबीटीची प्रक्रिया पूर्ण होईल तसे डीबीटी अशी प्रक्रिया की तिकडून पैसे टाकल्यानंतर जास्तीत जास्त 15 किंवा 20 मिनिटांपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. डीबीटी प्रक्रिया म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा असा अर्थ होतो. त्यामुळे आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जातील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. व त्याच वेळेस एकनाथ शिंदेंनी सांगितलं की एक पण शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे, सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे गेले पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे आता 2,000 रुपये कोणत्या क्षणी जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, वाट बघत बसू नका, प्रतीक्षा करू नका. तुमची आता प्रतीक्षा संपली आहे असं देखील आपण बोलू शकतो. कारण आता मागच्या वेळेस पण पीएम किसानचा हप्ता भेटल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये दिले होते. त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे यावेळेस पण हे लवकर पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मात्र आता ही दोन कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा तुमचं नाव यादीतून जाऊ शकतं. जर एकदा यादीतून नाव गेलं तर तुम्हाला पुन्हा पैसे भेटणार नाहीत. कायमस्वरूपी तुमचा हप्ता सरकारकडून बंद केला जाईल. कारण पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप करण्यापूर्वी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांचा हप्ता सरकारने कायमचा बंद केलेला आहे. जर तुमचा पण हप्ता कायमचा बंद झाला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे अर्जंट करून घ्या. मग नेमके आता कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या 3 मिनिटाच्या आत लगेच सांगणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर चला, आता जे अनुदानाचे पण पैसे भेटणार आहेत आणि नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये भेटणार आहेत, हे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा केले जाणार आहेत त्याबाबतची आधी माहिती आपण बघणार आहोत. कारण सध्या स्थितीला पैसे येताना टप्प्याटप्प्याने काही जिल्ह्यामध्ये येत असतात. मग सर्वात आधी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला पण पैसे मिळून जातील. आता फक्त लक्ष देऊन यादीत आपला तालुका आहे का, आपला जिल्हा आहे का, किंवा कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे भेटतील ती माहिती देतो. कारण तुम्हाला फक्त सरकार 2,000 रुपये देणार नाही तर 10,000 रुपये अनुदानाची पण देणार आहे, जे की पेरणीसाठी सरकारने जाहीर केलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुदानाचे पण 10,000 रुपये आम्ही पूर्ण वाटप करणार आहोत असं सांगितलं आहे. मग ज्यांना पीएम किसानचे पैसे भेटलेले आहेत किंवा ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटत असतो अशा शेतकऱ्यांना तर हे 10,000 रुपये आता 100% भेटणार आहेत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील तर सर्वात आधी आता तुमच्या बँक खात्यावरती हे अनुदानाचे पण 10,000 रुपये येणार आहेत. मात्र हे पैसे नेमके कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल हे अनुदानाचे 10,000 रुपये ते येतील. मात्र लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पण हे 2,000 रुपये आता जमा होणार आहेत. तर चला, नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. तर बघू शकता आता फक्त राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी बघायला मिळेल. तुमच्या जिल्ह्यात नेमके पैसे कधी येणार, तालुक्यात पैसे कधी येणार. तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा परभणी बघायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं हे सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे. तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून डायरेक्ट पैसे वाटप केले जाणार आहेत. तब्बल या ठिकाणी बाधित शेतकरी संख्या जर बघायला गेलं तर 8 लाखांच्या जवळजवळ बघायला मिळत आहे. 8,33,927 शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. यासाठी किती रुपये रक्कम जाहीर आहे तर बघू शकता या पेपरमध्ये ॲक्युरेट माहिती आहे. 553 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, ते पण एकट्या परभणी जिल्ह्यासाठी. परभणी जिल्ह्यात जर राहणार असाल तर तुमच्या बँक खात्यात अनुदानाचे 10,000 रुपये जमा होतील आणि तेवढ्यातच लगेच अनुदान वाटप होताच तुम्हाला 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता पेपरमध्ये ही माहिती आहे ती तुम्हाला वाचून दाखवतच आहे. अनुदानाबाबतचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या ठिकाणी बघू शकता पुढे हेडलाईन काय दिलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पैसे भेटणार. मात्र शेतकऱ्यांनी 2 कामे करणे गरजेची. तब्बल 6 लाख शेतकरी वंचित राहिलेले आहेत. त्यांच्या पण बँक खात्यावरती सरकार डायरेक्ट पैसे टाकणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर सरकारने दिलेली माहिती तुम्ही पूर्ण करून घ्या. म्हणजेच की सरकारने सांगितलेली 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून हे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केले तर तुमचे असे मोठे 3 फायदे होणार आहेत. त्यामध्ये पहिला फायदा 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या क्षणी सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा फायदा अनुदानाचे 10,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर एवढंच नाही तर पीक विमा आणि नुकसान भरपाईमध्ये तुम्ही पात्र नसाल तर त्यामध्ये पात्र ठराल आणि जी रक्कम सरकारला तुम्हाला द्यायची आहे ती रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता ही 2 कामे जेवढं होईल तेवढं अर्जंटमध्ये करून घ्या. तुमचे 3 असे मोठे फायदे होतील आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर चला, पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत त्यांची देखील लिस्ट या ठिकाणी आपण पाहूयात.
तर बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्णपणे माहिती आलेली आहे. ते सरकारने सांगितलं आहे की सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी खुश झाले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हटले की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6,000 रुपयांचा हप्ता तर PM किसान योजनेचा 6,000 रुपयांचा टोटल 12,000 रुपयांचा हप्ता आम्ही वर्षाला देत असतो. आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयेच नाही तर डायरेक्ट पैसे वाढवून 15,000 रुपये आम्ही करणार आहोत असं देखील ते म्हटले. मग आता यावेळेस तुम्हाला 3,000 रुपयांचा हप्ता पण मिळू शकतो, कारण एक तसा अंदाज देखील बघायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की सरकार आमचं येतात शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे सध्या जे देत आहोत त्यापेक्षा अधिक पैसे वाढवून देणार आहोत. म्हणजे तुम्हाला आता 2,000 रुपयांचा हप्ता मिळत असेल तर त्या जागी तुम्हाला काही महिन्यामध्ये 3,000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मग ती हप्त्याची सुरुवात जर आतापासूनच केली तर मग आता लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपयांचा हप्ता जमा होईल. 91 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतात. मग तुमच्या पण बँक खात्यावरती डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचे टोटल पैसे हे जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत, आता त्यांची देखील या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. यादीमध्ये आता तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे ते बघा. जर असेल तर आता कोणत्या क्षणी 10,000 रुपयांचं अनुदान तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि एवढंच नाही, जर तुमचं नाव यादीत असेल तर मग नमो शेतकरी योजनेचे पण सर्वात आधी बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता हे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. आता फक्त लक्ष देऊन यादीकडे बघत चला. यादीत जिल्हा आहे का तालुका आहे का ते एकदा तपासा. तर चला पाहूयात. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगण्यात आलेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये विचार केला तर निलंगा तालुका आहे, उदगीर तालुका आहे. त्यानंतर जर विचार केला तर लातूरच्या जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा धाराशिव जिल्हा, त्याही ठिकाणी अनुदानाचे पैसे भेटणार आहेत. कारण की सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे आपल्याला बीड जिल्हा बघायला मिळत आहे, दुसऱ्या नंबरवर धाराशिव, तिसरा लातूर. या जिल्ह्यामध्ये दरवर्षी कमी पाऊस पडत असतो, मात्र यावेळेस कामापेक्षा अधिक पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. याकडे देखील सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण काही शेतकऱ्यांना अत्यंत पैशाची गरज आहे. त्यामुळे सरकारने आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता त्या शेतकऱ्यांना जास्त द्यावा अशी देखील मागणी शेतकऱ्यांची आहे. जर तशी मागणी पूर्ण केली तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे. तर बघा आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारकडून कोणत्या क्षणी मंजूर केले जाणार आहेत व DBTतून पैसे देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही. पैसे वाटप सुरू झाल्यानंतर 2 ते 3 दिवस हे वाटप सुरू राहणार नसून एका दिवसातच प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होणार आहेत, कारण सरकार DBT प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देणार आहे. तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा तालुका बघायला मिळत आहे तो म्हणजे कळंब तालुका. बघा कळंब तालुक्यात देखील पूर्ण पैसे मिळणार आहेत. अनुदानाचे 10,000 रुपये नक्की मिळतील. त्यानंतरचा जिल्हा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये तालुक्यांचा विचार केला तर माजलगाव, वडवणी, केज, धारूळ या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. आष्टी, शिरूर, कासार या तालुक्यात देखील पैसे जमा होणार आहेत. एवढंच नाही तर पाटोदा तालुक्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. अनुदानाचे 40 ते 50% पैसे शेतकऱ्यांना भेटले आहेत. उर्वरित आता 30-35% देखील पैसे भेटतील आणि त्यानंतर राहिलेले काही पैसे देखील तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील असं सरकारने सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा हे 10,000 रुपये जमा होताच लगेच त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी 2,000 रुपये नमो शेतकरीचे पण येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर पूर्ण पैसे आता तुम्हाला भेटणारच आहेत. तर अपडेटमध्ये पुढे सांगितलं आहे की शेतकरी आता खुश झालेले आहेत. सरकारचा निर्णय झालेला आहे. सर्वांच्या बँक खात्यावरती आता पैसे येणार आहेत. तर चला आता नेमकी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती बघूयात. जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे लवकर भेटणार नाहीत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तर चला ती माहिती आपण जाणून घेऊ. तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसतच आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे. शेतकऱ्यांना आता पूर्ण पैसे सरकारला आता द्यायचे आहेत. या ठिकाणी पुढे दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून आता ही घोषणा होता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना वाटत होतं की PM किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरीचे पण पैसे द्यायला पाहिजे, मात्र तसं झालं नाही, कारण की PM किसानचा हप्ता हा केंद्राकडून असतो व केंद्राकडून डायरेक्ट एका राज्यात पैसे न येता डायरेक्ट सर्व राज्यामध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे एकाच
वेळी मग त्यामध्ये नमो शेतकरी हप्त्याचे वितरण सरकारला सुरू करता येत नाही, कारण नमो शेतकरी योजना ही पूर्ण देशासाठी नसून फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे. त्यामुळे सरकारला जे आहे ते हप्ता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये देण्यात जे आहे ते सध्या स्थितीला लवकरात लवकर काम करता येतं. जर सरकारने एकाच वेळेस सुरू केलं तर मग काही अडचणीमुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे पण भेटणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. मात्र काळजी करू नका, आता नमो शेतकरी योजनेचे पण पैसे सुरू होणार आहे. त्यामध्ये आता खरी माहिती तुम्हाला देत आहे. इकडे बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 15 डिसेंबरच्या आधीच शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सरकारने सध्या स्थितीला अधिकृत अशी घोषणा केलेली नाही, त्यामुळे कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. नेमकी सरकारने ऑफिशियली तारीख जाहीर केली की आपल्या चॅनलवरती ती बातमी आपण देतच असतो. त्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. आता कोणती 2 कामे करायची आहेत ती तुम्हाला माहिती सांगतो. पहिलं काम, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा, मग काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर EKYC ची प्रॉब्लेम असते, EKYC केली नसेल तर करून घ्या, जेणेकरून तिकडून पैसे पाठवलेले असतील मात्र तुम्ही EKYC न केल्यामुळे ते पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत. त्यामुळे आत्ताच EKYC करून ठेवा. जसे पैसे वाटप सुरू होतील तसे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.